डॉक्टर निर्मला कधी येतील? त्या आल्यात ऑलरेडी, त्या बोलतील ना तुमच्याशी. तुम्ही तोपर्यंत बसा, मी तुमच्यासाठी कॉफी सांगू का? सारिका, पाठव कॉफी त्यांच्यासाठी. आपलं नाव? मिस्टर गायकवाड. ओ येस, मिस्टर गायकवाड. तुम्ही बसून घ्या, या. थँक्यू. तुमच्याच मुलीची डिलिव्हरी आहे ना आत्ता? नाही, म्हणजे तिच्याबरोबर तिची आई आहे, पण मला टेन्शन आलंय हो. नाही, साहजिक आहे, पण तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. डॉक्टर निर्मला डिलिव्हरी करणार आहेत त्यांची. त्यांचं नाव ऐकूनच मी माझ्या मुलीला इथे ऍडमिट केलं. गेल्या वेळेला मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं तिला, पण तिथे ओ, आय एम सॉरी. या हॉस्पिटल विषयी मी खूप ऐकलंय. डॉक्टर निर्मला, डॉक्टर विक्रांत दोघांचंही नाव खूप आदराने घेतलं जातं, म्हणूनच इथे आलो. पण टेन्शन हे येतच ना. ऑफकोर्स, आपलं माणूस म्हटलं की टेन्शन येणारच. पण तुम्ही खरंच काळजी करू नका. हे हॉस्पिटल अगदी वेल इक्विप्ड आहे. आणि डॉक्टर्स विषयी तुम्हीच आत्ता म्हणालात की त्यांचं नाव आहे. बरोबर आहे, पण मुलीचा बाप म्हटल्यानंतर मनात प्रश्न येतातच ना. खरंय. कसं आहे, हॉस्पिटल म्हटलं की आजार, टेन्शन, भीती हेच येतं डोक्यात. पण तुमच्या लक्षात आलं असेल, इथलं वातावरण अगदी कुटुंबासारखं आहे. वॉर्ड बॉयला सुद्धा आम्ही मामा म्हणून हाक मारतो. तुमच्या मुलीला इथे हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं वाटणारच नाही. इथलं वातावरण उलट पेशंटला रिलॅक्स करणार आहे. घ्या, कॉफी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू मॅडम. काळजी आता अजिबात करू नका. गेल्या वेळची माझ्या मुलीची अवस्था आठवली ना की खूप वाईट वाटतं हो. यावेळी ती घाबरली आहे खूप. जुन्या वाईट आठवणी अशा वेळी मनात येणं अगदी नॉर्मल आहे. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आज तर घाबरूच नका, कारण तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आहात. इथे तुमच्या मुलीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल. आणि असा विचार करा की लवकरच छोटंसं बाळ येणार आहे या जगात. मनात भीती नाही, उत्साह ठेवा तुमच्या बाळाच्या स्वागतासाठी. हॅलो. हॅलो डॉक्टर. डॉक्टर, यांना काही प्रश्न होते. अगं, तू बोललीस आता त्यांच्याशी? सो मिस्टर गायकवाड, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या लेकीची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची सगळी काळजी आम्ही घेऊ. ती आता आमची जबाबदारी आहे. थँक्यू. या. गेलं का आता टेन्शन? हो मॅडम, आता कधी एकदा बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकतोय असं झालंय मला. दॅट्स ग्रेट. ऑल द बेस्ट. सगळं छान होईल. काका, इथे बघ ना. काय काय करतोस तू? हे तुकडे मी कसे जोडू? मी सुद्धा दोन तुकडे जोडण्याचाच प्रयत्न करतोय, त्याचाच विचार करतोय. तू कुठले तुकडे जोडतोयस? काय नाही. मग इकडे बघ ना काका. हा बोल. तू सांग बरं कसं करायचं ते, मी बघतो. सांग. हे इथे जॉईंट होईल का? नाही होते. अरे काका बघ ना, हे कुठेच जॉईंट नाही होते. का? कारण की एक माणूस इथे आणि एक माणूस इथे. खूप लांब आहेत ना ते, कसे जॉईंट होतील? तेच तर, त्यांना तर जवळ आणायचंय आपल्याला. पण काका कसं? कठीण आहे, थोडा विचार करायला लागेल. तू विचार कर, मी पण करतो. का हा बाबा, जरा इकडे का, तुला बघ काय ह्याच्यात सुचतंय का बघ. आले. बघ तुला काय या घराबद्दल काय सुचतंय का? काका, हे दोघं जवळच नाही येऊ शकत. हा? कारण की इकडचा माणूस इथे येऊ शकत नाही आणि इकडचा माणूस इथे येऊ शकत नाही. हा फिटच होत नाही इथे. ऍक्च्युली बाबा,
काही चान्सच दिसत नाही एकत्र येण्याचा. मग तू एक काम कर ना, एक वेगळं पझल सोडव. आता ते जर एकत्रच येणार नसतील तर मग वेळ घालवण्यात काय फायदा आहे. वेगळं पझल सोडव. ओके? नाही, मला हेच पझल सोडवायचंय. आपण हेच पझल सोडवायचं. सोडून नाही द्यायचं. नाही येत कसं एकत्र, आलेच पाहिजेत. विचार कर, अजून विचार कर, अजून विचार कर. मी पण करतोय. एकत्र आलेच पाहिजेत. काका, आपण याच्यात ब्रिज बांधूया. ब्रिज म्हणजे? आपण जर दोन माणसांमध्ये ब्रिज बांधलं तर ते एकामेकांना भेटू शकतात ना. हो. अरे ब्रिज बांधता येतो की. अरे हुशार आहे अथर्व, हुशार आहे आमचा. काका, एक प्रॉब्लेम आहे. काय? ब्रिज बांधायला तुकडेच नाही आहेत. अरे बापरे, असं आहे का? नाही असणार, तू शोध. हे बघ, तुझं चित्र अपूर्ण राहील कदाचित, पण माझं या घराचं चित्र पूर्ण होईल नक्की. कुठल्या घराचं? अरे आपल्या घराचं. काय बोलतोयस तू काका? मला काय कळतच नाहीये. मी काय म्हणतो ते फक्त मोहनला कळेल. हॅलो मोहन. हॅलो. आपल्याला ब्रिज बांधायचा आहे. काय ब्रिज? हा, तू एक चहाच्या टापरीवर आहे रे. अरे दादा, मी आता क्लासमध्ये, मला नाही, तो क्लास सुद्धा चालू राहील. त्यात काय महत्वाचं काम आहे. ये. काय झालं? काय अर्जंट आहे का? एकदम अर्जंट आहे. तू ये लवकर, आहे चहाच्या टापरीवर. हां ठीक आहे, येतो मी. थँक्यू. हा काका असंच करतो. काय बोलतो ते कोणालाच कळत नाही. दाखव. मोनिका, आले आजी. घे बाळ, आलेच हं मी. सगळे गेले. मी एकटा कसं पूर्ण करणार चित्र? आजी, काही हवंय का? मग त्याशिवाय बोलवलं का तुला? सांगा ना, काय हवंय? कामात होतीस का? हो आजी, ते मी जरा भाज्या निवडत बसले होते आणि आर्यन बरोबर खेळत होते. छान. नाही, ते काय, तो एकटा बसलेला होता ना, म्हणलं जरा कंपनी द्यावी त्याला. नाही, काय असतं, लहान मुलांच्या बरोबर अधनं-मधनं खेळणं चांगलं असतं. त्यांच्याकडून न शिकण्यासारखं असं बरंच काही असतं. आजी, मला आर्यन आणि अथर्व बरोबर खेळायला खूप आवडतं. एक काम करशील? काय? मला जरा मानसीचा नंबर दे. मानसीचा? सहजच हवा आहे का? असाच नंबर घेऊन तिच्याशी गप्पा मारू शकते का? ती काय माझी मैत्रीण आहे का? काहीतरी काम असणारच ना. हो, बरोबर आहे. पण काय काम आहे ते मला सांगा ना, म्हणजे मी बोलते मानसीची. तू करण्यासारखं असतं तर तिचा नंबर मी तुझ्याकडे कशाला मागितला असता? बरोबर आहे. आजी, मानसीचं काही चुकलंय का? म्हणजे? नाही, म्हणजे ती सारख्या चुका करत असते. अहो, नाही म्हणजे तसं काही असेल तर मला सांगा आजी, मी सांगते ना मानसीला. गरज नाहीये त्याची, फक्त नंबर दे तिचा. अच्छा अच्छा, आजीला काही निरोप द्यायचा आहे का? ए बाई, आता प्रत्येक प्रश्नाला पैसे पडतील? किती प्रश्न विचारतेस? सॉरी आजी, पण तुमचं काम सोपं व्हावं म्हणून मी. मला कोणाची मदत नको, मला माझी कामं चांगली पेलवतात, कळलं का? फक्त नंबर दे मानसीचा. ओके. पाठवलाय मेसेज. मिळाला, पोचला. थँक्यू. अगं, भाजी चिरायची आहे ना,
तुला काय वाटलं मी तुझ्या समोर मानसीशी बोलणार आहे? जा जा जा, आपल्या कामाला जा. जा लवकर जा, काम अडलं असेल तिकडे. जा जा जा. दादा रे बोल लवकर, मी क्लासमधून वेळ काढून आलोय. हा, काय फर्स्ट क्लास चहा बनवतो. हायवेवर असताना लाखो रुपये मिळाले असते दिवसाला त्याला. ते चहावरचं कौतुक बंद कर. तो चहा लवकर संपव, कारण मला माहिती चहा संपल्याशिवाय तू बोलणार नाहीस. आणि काय तो संपल्याशिवाय मला काही सुचणार नाही. बोलायचं नाही, थोडी चर्चा करायची. चर्चेचा मुख्य मुद्दा हा आहे की विक्रांतला झालेली शिक्षा, त्यानिमित्ताने आपल्या घरातली दुखावलेली 2 सरकार, म्हणजे तुझी बायको आणि माझी बायको, आणि त्या दुखावलेल्या सरकारचा कारभार नीट चालत नाही. त्यामुळे घरात 2 भूकबळी रोज पडत आहेत, ते म्हणजे तू आणि मी. दादा आमच्या क्लासमधून काही मुलं आहेत, त्यांना उत्तर येत नसली ना की प्रश्न पुन्हा लिहून काढतात उत्तरपत्रिकेवर. तसं काहीच तुझं झालंय असं मला संशय येतो. असेल, पण काय ही घरची प्रश्नपत्रिका आहे, त्याला थोडंसं प्रास्ताविक पाहिजेच. बरं पुढे. हा, तर आपल्या घरची 2 सरकार अत्यंत दुखावलेली आहेत. आपापसात त्यांनी अबोला वगैरे धरलेला आहे. काय आहे की त्याने जरी अबोला धरलेला असला तरी आपण दोघे बाहेर भेटतो, चहा पितो, गप्पा मारतो, बोलतो, हसतो, खेळतो, सगळं करतो, नाही का? ठीक आहे, कारण आपण भाऊ आहोत. बरोबर, आपण दोघे भाऊ आहोत. पण त्याही पुढे जाऊन आपण दोघे मित्र आहोत. म्हणजे मी मोठा भाऊ आहे, तू लहान आहेस, मी तुझ्याकडे असं बघू शकलो असतो, पण मी तसं करत नाही. मी खांद्यावर हात टाकतो नाही मी तुझ्या. दुर्दैवाने आपला बायका आता बहिणी होऊ शकत नाहीत, पण मैत्रिणी होऊ शकतात, आणि त्या झाल्या की सगळे प्रश्न सुटतील, नाही का? नाही, विचार उत्तम आहे. मग आता काय करायचं हे पटकन सांगून टाक. मग तुला कशाला बोलवलंय? जमत असतं तर मी आणि ह्यांनीच सोडवलं नसतं. काय रे, सोडवलंस? हो हो हो, बरं ठीक. काय करायचंय, काय डोक्यात आहे सांग. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय केली पाहिजे? तू चहा घेणार आहेस? नाही, 2 कटिंग आण मला. अगं काय होतं, मला एका वेळीनं एकच आवाज ऐकायला येतो. एक तर तुझा, नाहीतर या मिक्सरचा. अहो तुम्ही काय करता इथे? अगं काय करतं म्हणजे सागर संगीत जेवण करते. चटण्या, कोशिंबिरी, आंबट वरण, चांगली कोलंबी फ्राय करणार होते. नवरात्र आहे ना, तोंडावर ताबा ठेवायला पाहिजे जरा. अहो पण तुम्ही कशाला? मी करते, तुम्ही व्हा बाजूला. मी जेव्हा या घरात लग्न करून आले होते तेव्हा कोण होतं करायला? सगळं मीच एकटी करत होते. आता तरी सोयी सुविधा आहेत, मिक्सर आहे, कुकर आहे. आमच्या वेळी काय होतं, नुसता पाटा वरवंटा. आताला व्यायाम व्हायचा, व्यायाम. तू जा जा, मी करते. अहो तुम्ही थांबा, बघू हे सगळं मी करते. मी आहे ना घरात. मी घरात असताना तुम्ही असं स्वयंपाकघरात काम करणं माझ्या मनाला... हे काही काम नाहीये. आणि स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं हृदय असतं. ते चालू ठेवायचा प्रयत्न करते बाई मी, हो की नाही? ते बंद पडून कसं चालेल? एक काम कर, मी हा ठेचा वाटलेला आहे ना, मला जरा ते भाकरीचं पीठ काढून दे. हो देते. आणि मी करते सगळं, राहू दे. अगं मी केलं काय, तू केलं काय, फरक पडतो का बाळा? सांग. नाही मी करते भाकरी. अगं मी केलं म्हणून बिघडलं कुठे? मी नाहीतरी नुसती घरात बसून असते. तेवढाच मला जरा विरंगुळा ग, हाताला जरा काम मिळतं. तुम्ही रागावलाय ना माझ्यावर? राग तुझ्या मनात आहे अलके, आणि तो जेवणातून सगळ्यांना कळलाय. राग नाही हो आई. राग नाही, दुःख असेल. पण जे काही आहे ना ते जेवणात उतरले.
तू काही दिवस विश्रांती घे, मी स्वयंपाकाचं बघीन. काही हरकत नाही. नाही नाही, तुम्ही नका करू. माझ्या आलंय सगळं लक्षात. चुकलंच माझं. मी करते, तुम्ही व्हा बाजूला. व्हा बघू. तू काय ऐकायची नाही. कर. ते फ्रीजमध्ये मी वाटण ठेवलंय ना, ते काढ आणि व्यवस्थित जेवण. हो हो, तुम्ही काळजी नका करू. तू दुसरा कप चहा प्यायला होतास. अरे काय बनवलाय, काय बनवतो माहिती चहा. काय एकेकाच्या हातात कला असते. हा छकास. अरे आपलं जे ठरलं ते ठरलं, तर तसंच करायचं ना. हे बघ, मला काही कळलं नाही, पण तू जसं म्हणशील तसं मी करीन. अरे असं काय करतो, आत्ता बोललास ना तुम्हाला हो, आणि अरे पण मी असं कधी केलं नाहीये रे. हा, ते ठीक आहे, पण आता या वेळेला कर. तू क्लासमध्ये शिकवतोस ना, त्याच्यापेक्षा कमी कठीण आहे. पण हे सगळं गपचूप झालं पाहिजे. हे झालं ना मोहन, तर दोघी कशा लगेच कुच्चू 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 करायला लागतील बघ. चल. विक्रांत, परत तुमच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं. इतके दिवस मी सोडून बाकीचे तरी एकत्र जेवण करत होते, पण काल कुणीच एकत्र जेवलं नाही ग. टेबल रिकामं पडलं होतं, मला नाही बघवत यात. आजी जेवली सुद्धा असेल की नाही देव जाणे. आई तर मला बघितलं की रडायलाच लागते. खूप पेनफुल आहे हे सगळं, मी समजू शकते. माझ्यामुळे गीता काकी आणि आई दुरावल्या गेल्या, कळतंय मला. आईला आवडलं नसणार गीता काकी असं आजीशी बोललेली. दोघींचं एकमेकींशिवाय पान सुद्धा हलत नव्हतं, पण आता बोलत सुद्धा नाहीत एकमेकींशी. सगळंच वातावरण बदललं. हॉस्पिटल मधून घरी यायला निघालो ना की टेन्शन येतं मला. घरी आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाहीये हे लक्षात येतं, आणि मग पाय नाही निघत घरी जायला. कधी एकदा हे सगळं संपेल आणि शांत होईल असं झालं. होईल विक्रांत, सगळं शांत होईल. आणि का नाही होणार? एकच परिस्थिती कायम कधीच नाही राहत ना. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग, यू नो दॅट. सगळं बदलेल. होप सो. ऑफकोर्स, व्हाय नॉट? आणि आपल्या माणसावर विश्वास असला ना की सगळं होईल. माझा विश्वास आहे माझ्या घरच्यांवर, पण मीच त्यांचा विश्वास गमावून बसलोय आणि ते खूप इन्सल्टिंग वाटतं. एका क्षणात माझा खरेपणा संपला माणसं. डोंट वरी विक्रांत, कूल डाऊन. हे सुद्धा सगळं बदलेल. इतक्या वर्षांचा विश्वास एका क्षणात नाही उडत. आणि तुम्हाला काय वाटतं, आजी सुद्धा हा विचार करत नसतील का? काय माहित, तिचीच जास्त काळजी वाटते मला. एक मिनिट. ओ, तुमच्या आजींचा फोन. मला का केला असेल?